झणझणीत ठसकेदार मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचा खरडा तुम्ही आधी बऱ्याचदा खाल्ला असाल, पण आज आपण सोलापूरची प्रसिद्ध एकदम ठसकेदार 8 ते 10 दिवस टिकून राहणारी मस्त सोलापूरची डाळ मिरची किंवा डाळ मिरचू म्हणतात याला, त्याची पारंपरिक रेसिपी बघणार आहोत। आता तसं बघायला गेलं तर पारंपरिक डाळ मिरचू थोडंसं पाणी घालून ओलसर भाजीमध्ये केलं जातं, पण ही अगदी नवीन पद्धत आहे। माझ्या पद्धतीने हा डाळ मिरचू कसा बनवायचा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। घरामध्ये भाजीला काही नसताना हा डाळ मिरचू त्या चपाती किंवा भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता। शिवाय थालीपीठ, इडली, डोसा, घावण सगळ्यांबरोबर चालू शकतं। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। हिरव्या मिरच्यांपासून ही सुकी चमचमीत चटणीचा नवीन प्रकार तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। डाळ मिरचू बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक मूठभर चणा डाळ आपण 1 तासाभरासाठी पाण्यामध्ये भिजत घातलेली होती।